मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 23 जुलैच्या एपिसोडमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे एपिसोड कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आपल्याला असं बघायला मिळतंय की आता भैरवी तिलोत्तमाला लगेच कॉल करते. तिलोत्तमाला कॉल आल्याच्या नंतर तिलोत्तमा खूप उत्साही झालेली असते की भैरवीचं नेमकं कॉल करण्याचा हेतू काय आहे आणि तिनं जो काही मला शब्द दिला आहे तो तिनं खरा करून दाखवला की नाही, हे सगळं काही तिलोत्तमाच्या डोक्यात चालू असतं. तिलोत्तमा म्हणू लागते, काय गं भैरवी, मला सर्वात अगोदर ही गोष्ट सांग की निकाल कुणाच्या बाजूने लागला आहे. तर आता भैरवी हसू लागते, म्हणू लागते, अगं तिलोत्तमा थांब, इतकी गडबड करण्याची काहीच गरज नाही आहे. आणि तुला सांगू का, तुझ्या ह्या मैत्रिणीनं तुला दिलेला शब्द ना खरा केला आहे. पण मात्र एक लक्षात ठेव, निकाल तर आपल्या बाजूनच लागला आहे, पण तू मात्र विसरू नको, तू मला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. तर आता या सगळ्या मागचं कारण काय आहे, तर खूप छान असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय. इकडे मात्र आता वारीमध्ये सावली, सारंग, ओवी सगळेजण जाणार असतात. तर त्यानंतर काही अंध मुलांसाठी गाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि सावलीने मात्र तिच्या गुरुकुलतर्फे तो फॉर्म पण तिने भरून दिलेला असतो, जेणेकरून ओवीला देखील एक चान्स भेटन की ती पण त्या मुलांसाठी छान असं गाणं देखील गाईल. काहीच मुलांना ते असं सिलेक्ट करून घेणार होते. आता त्यानंतर इकडे मात्र तिलोत्तमाला कळल्याच्या नंतर तिलोत्तमाला वाटत असतं की सावलीला ते कॉन्ट्रॅक्ट न भेटता माझ्या भैरवीलाच हे कॉन्ट्रॅक्ट भेटायला पाहिजे, म्हणजे माझा याच्यामध्ये फायदा होईल. पण आता ही जी भैरवी असते ना मित्रांनो, माझ्या मते तर ना ती फक्त तिचा स्वतःचाच फायदा करून घेण्यासाठी हे सगळं करत असते. तिला तिलोत्तमावरून काहीही गरज नसते. तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतंय, सारंग, सावली, अबीर, ओवी आणि जगन्नाथ विचार करत बसलेले असतात नेमकं काय करायचं आहे. आणि फॉर्म भरणं तर सावलीने झालेली असते, पण तिला माहीत नसतं की ओवीला या गाण्यामधून चान्स भेटेल की नाही भेटेल, काहीच तिला खात्री नसते या गोष्टीची. त्यानंतर आता अबीरला खूप राग येतो. तो म्हणू लागतो, असं कसं, ओवीला चान्स भेटायलाच पाहिजे ना, अशानंतर ओवीवर अन्याय होईल, आपण काही ना काहीतरी करायला हवं. मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. आता अबीरची ही सगळं खटाटोप बघून सारंग तर थक्क होतो आणि एकटक्क फक्त अबीरकडे बघत राहतो. त्यानंतर जगन्नाथ, सावली शांत बसता, काहीच बोलत नसता. अबीरचं हे असं बोलणं ऐकून आणि ओवीने त्याची काढलेली समजूत बघून ना जगन्नाथ, सावली आणि सारंगला खूप आश्चर्य वाटतं. त्यांना वाटत असतं, हे मुलं किती छोटे आहेत, पण किती समजूतदारपणा यांच्या अंगामध्ये आहे, आपण तर काहीच नाही आहे. त्यानंतर आता सावली फक्त अबीरकडे बघत असते. तिला देखील वाटत असतं की अबीर म्हणतोय ते खरं आहे. या ओवीवर अन्याय नाही होत का, मग हिला पण हा सगळा काही चान्स भेटायला हवा, तिला पण गाणं गाण्याची संधी भेटायला हवी. त्यानंतर आता जगन्नाथ फक्त सारंगकडे आणि सारंग जगन्नाथकडे बघत असता. ओवी म्हणू लागते, अरे अबीर नको काळजी करू, तुला एक गोष्ट सांगू का, मला ही संधी नाही भेटली तरी चालेल, पण तुला एक गोष्ट सांगते, विठुरायाने ना याच्यापेक्षा काहीतरी माझ्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात चांगलं घडणार आहे ना, म्हणून कदाचित मला हे भेटत नसेल, काहीतरी चांगलं आपल्यासोबत होणार आहे ना, म्हणून ही संधी आपल्याला सोडावी लागेल. त्यानंतर ओवीनं काढलेली समजूत बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळेजण ओवीकडे बघतच राहता. मित्रांनो, बघूया येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला काय काय ट्विस्ट बघायला मिळतो. तोपर्यंत आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सो बाय.